स्कर महाराष्ट्रातून पहिला तर देशातून 8वा आलाय। देशातून पहिला येण्याचा मान टीना दाबी या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे। हनुमंत झेंडगे देशात 50वा आणि महाराष्ट्रातून दुसरा आलाय, तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक विष्णू महाजनने मिळवलाय आणि त्याचा देशात 17वा क्रमांक आलाय। निखिल पाठक आणि स्वप्नील खरे राज्यात अनुक्रमे चौथे आणि 5वे आलेलेत। दिल्लीची टीना दाबी ही यूपीएससी परीक्षेत देशात पहिली आली आहे। बघूयात तिने काय भावना व्यक्त केल्यात। कि शायद सिलेक्शन हो जाए, बट रैंक 1 ये तो सोचा नहीं था, एक सपने जैसा लग रहा है। तैयारी में मेहनत तो इतनी ज्यादा कि बहुत खुशी हो रही है कि चलो सफर खत्म हुआ, सिलेक्शन हो गया। काफी मेहनत लगी। तैयारी तो मैं कहूंगी मायने से क्लास 11 से ही स्टार्ट हो गई, जब मेरी मम्मी ने मुझे बोला कि नहीं साइंस लेने की जरूरत नहीं है, आप ह्यूमैनिटीज में बहुत अच्छे हैं, आप उसमें जाइए। बहुत पीयर प्रेशर था, ऐसा माना जाता है कि जो अच्छे स्टूडेंट्स हैं वो साइंस ही करते हैं, तो वो डिसीजन ना लेना कि नहीं मैं इंजीनियरिंग नहीं करूंगी, मैं आर्ट्स करूंगी। तो ग्रूमिंग तकरीबन क्लास 11 से स्टार्ट हुई। फिर मम्मी ने बहुत कोशिश करी कि नहीं आप जो भी सब्जेक्ट लें उसमें आप बेस्ट बनने की कोशिश करें। तो शायद वो चस्का कि आप सबसे बढ़िया परफॉर्म करें वो क्लास 11 में मम्मी ने ही लगा दिया था। और तो फिर क्लास 12 में मेरे पॉल साइंस में 100 on 100 में सीबीएसई टॉपर रही। फिर मैं लेडी श्री राम कॉलेज गई, फिर मैंने कॉलेज टॉप किया। बट हाँ ये थोड़े सपनों वाली बात है कि सिविल सर्विसेज भी टॉप हो जाएगा। मतलब आई डोंट नो व्हाट टू से, आई एम स्पीचलेस। आई थिंक दो चीजें, पेशेंस और डिटर्मिनेशन। पेशेंस इस एग्जाम में बहुत ज्यादा लगता है। ये एग्जाम तकरीबन एक पूरे साल चलती है और हर दूसरे दिन बहुत डिप्रेस लगता है। इतनी टफ एग्जाम है, इतना सब कुछ पढ़ना पड़ता है, तो उस टाइम पेशेंस रखना बहुत इंपॉर्टेंट है। होप नहीं खोनी चाहिए एंड डिटर्मिनेशन तो यही होनी चाहिए कि हम एक भी दिन वेस्ट ना करें, जितना हो सके उतना पढ़ें। तो मेरे ख्याल से ये दो चीजें मेरे लिए दिस वर्क फॉर मी। मैंने इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विसेज IAS अपना फर्स्ट प्रेफरेंस दिया है, तो और कैडर प्रेफरेंस मेरा हरियाणा है, तो दिस इज व्हाट आई वांट। हरियाणा के पीछे क्या वजह? हरियाणा के पीछे बहुत सारी वजह है। हरियाणा एक बहुत ही इंटरेस्टिंग स्टेट है जहाँ मैं वर्क करना चाहती हूँ। वहाँ पे बहुत प्रॉब्लम्स हैं, बहुत अपॉर्चुनिटीज हैं। आई फाइंड इट वेरी इंटरेस्टिंग एंड आई वांट टू वर्क देयर। टीनाने एकूणच खूप मोठी मेहनत घेतलेली आणि या मेहनतीनंतर टीना या देशामध्ये यूपीएससीच्या परीक्षेत देशात पहिली आलेली आहे आणि तेही पहिल्याच प्रयत्नात। आणखीन काही यूपीएससीचे यशवंत म्हणजे खास करून महाराष्ट्रातले शिलेदार आपल्याबरोबर आहेत। आपली प्रतिनिधी हलिमा कुरेशी बरोबर। हलिमा, जसं आता आपण टीनाचं बोलणं ऐकलं, तिची प्रतिक्रिया ऐकली, संयम लागतो, त्यानंतर हार्डवर्क म्हणजे खूप मेहनत लागते या सगळ्याच्यात, कैक तासांची बैठक, अभ्यास लागतो आणि त्यानंतर या परीक्षेत व्यक्ती यशस्वी होत असतो। असे सगळे यशवंत तुझ्या बरोबर आहेत, काय भावना आहेत त्यांच्या या यशानंतर? विशाल, खरं तर या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण जी मेहनत घेतलेली आहे, जे परिश्रम घेतलेत, ज्या संघर्षामधून ते आज या यशाच्या जवळ आलेले आहेत, ते नेमकं काय आपण त्यांच्याशीच बोलूयात। माझ्याबरोबर हे सगळेजण आहेत। अक्षयच्या जवळ आपण जाऊया, त्याला विचारूत। अक्षय, काय सांगशील? आपण मगाशी सुद्धा बोललोय, पण एकंदरीतच अनेक विद्यार्थी आहेत जे विषयासाठी प्रिपरेशन करतात, यूपीएससीच्या परीक्षांसाठी। काय सांगशील, आजचं तुझं जे यश आहे ते नेमकं कशा अर्थाने बघतोस? यूपीएससी मध्ये अप्रोच ही खूप महत्त्वाची गोष्ट असते। तुम्हाला ही परीक्षा समजली पाहिजे। सो जे आम्ही म्हणतो त्याला की नो द डेव्हिल, म्हणजे डेव्हिल नाही आहे यूपीएससी नक्कीच, पण अप्रोच समजला हवा आणि त्या दिशेने पावलं टाकायला हवी। कारण ज्या क्वालिटीचे मुलं ही एक्झाम देतात, ट्रेमेंडस क्वालिटी आहे, खूप छान छान क्वालिफिकेशन्स घेऊन मुले इथे येतात, पण यूपीएससी समजणं माझ्या मते खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आज काय झालं नेमकं? घरामध्ये वातावरण कसं होतं? कारण की तुम्ही तरी पण ज्ञानप्रबोधिनीतच थांबलात, आमच्या जवळ आलात, घरी नेमकं काय? खरं तर यूपीएससी साठी घरच्या बरोबरच ज्ञानप्रबोधिनी हे एक दुसरं घर होतं माझं मागच्या 1.5 वर्षापासून। सो घरी तर मी जाईल आता 1 तासाभरात, पण नक्कीच वातावरण खूप छान आहे। आई बाबाही खूप खुश आहेत, सगळे मेंटॉर्स माझे गुरुवर्य मित्रही खूप खुश आहेत, सगळे आलेत घरी, जायचं भेटायला। एकंदरीतच पुस्तक आणि तुमचं फारच सख्य होतं, एकंदरीत तुमच्या पार्श्वभूमीवरती कळतंय। हे असं नेहमीच असायला पाहिजे का? तुम्ही हसत खेळत पण करू शकता? नाही, नक्कीच हसत खेळतच हे करायला हवं, कारण ज्या स्टेजेसमध्ये हे होतं, रुथलेसली मुलं बाहेर पडतात प्रत्येक स्टेजवरती, तर नक्कीच वातावरण हसत खेळत हवं आणि तुमचे फ्रेंड सर्कल हा खूप महत्त्वाचा पडतो इथे।
सो प्रोसेस एन्जॉय करणं हे प्रत्येक ठिकाणी ॲडवाइस. प्रोसेस एन्जॉय करता आली पाहिजे असं तुम्ही म्हणतात. पूनम हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे, कारण की पूनम हसत खेळतच, कारण तू MSc पण करतेस ॲग्रिकल्चरमध्ये, IFS मध्ये पण जवळजवळ पहिल्या 40 मध्ये तू आहेस देशामध्ये, आणि आज परत UPSCचं हे यश, म्हणजे काय, म्हणजे यश म्हणजे यशांच्या पायऱ्याच आहेत. हो, फायनली म्हणजे या वर्षीची मॅच संपली आज. कारण खूप सारे लोक बोलले की काय 4-6 चाललेत, पण आज संपली मॅच आणि खूप आनंद होतोय. जसं अक्षय बोलला तसंच की तुम्ही परीक्षा अभ्यास हार्डवर्क आहेच, पण त्याबरोबर जर तुम्ही ते प्रोसेस एन्जॉय केलीत तर ती तितकीच सोपी पण वाटते. तर हेच की एन्जॉय करा प्रोसेस UPSCची. प्रोसेस बद्दल आपण बोलतोय, पण काय वाटतं की मुलगी म्हणून तू आज काय फिलिंग आहेत तुझ्या? IFS मध्ये सुद्धा मी महाराष्ट्रातनं एकटी मुलगी आहे. ॲक्च्युली वाईट वाटलं सुरुवातीला की पूर्ण 110 फॉरेस्ट ऑफिसर्समध्ये फक्त 7च मुली आहेत, आणि मी होप करेल की पुढे हा आकडा 70 पर्यंत तरी जाईल. आणि इकडे पण मला आत्तापर्यंत जसे रिझल्ट्स ऐकायला आले तोपर्यंत पण म्हणजे कमीच मुली आहेत. पण मुली आणि मुलं ॲज सच इथे फरक नाही आहे. तुम्ही हार्डवर्क कराल तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुम्ही मुलगी आहे म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळेल किंवा मुलगा आहे म्हणून असं काही नाही आहे. हार्डवर्क आणि जसं एक्झाम समजून हार्डवर्क आणि प्लॅनिंग हे आहे. वेल प्लॅनिंग महत्त्वाचं, आणि कदाचित त्याच्यामुळे तू 3 ठिकाणी सक्सेस मिळवते. मुकुल, तुम्ही काय सांगाल, कारण की ही प्रोसेस असते, हे सगळं आहेच, पण नेमकं कसं टॅकल करावं लागतं, कारण तुम्ही अनेक गोष्टी, अनेक ॲक्टिव्हिटीज सुद्धा तुमच्या सुरू होत्या. याच्या टॅकलिंगमध्ये मला तर वाटतं सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात शॉर्टकटच्या मागे कधीच गेला नाही पाहिजे. आणि UPSCमध्ये बऱ्याचदा असं होतं की खूप मोठी प्रोसेस आहे. सो मोठ्या प्रोसेसमध्ये आपण बऱ्याचदा असं होतं की मुलं फक्त नोट्सच्या मागे जाणं किंवा फक्त छोट्या छोट्या नोट्स करणं, हे करणं, त्यात बेसिक गोष्टी मुलं विसरून जातात. सो याच्यामध्ये मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे की बेसिक गोष्टी विसरायला नाही पाहिजेत, आणि हार्डवर्क हे लागेलच, म्हणजे शॉर्टकट इथे अजिबात नाही आहे. तुमची रँक पाहता तुम्ही असं सांगितलंय, आणि बट तुम्ही यशोदामध्ये पण असता, नेमकं काय, म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्ही कुठली परीक्षा पास झालाय का? मी मागच्या वर्षी MPSC दिली होती, तर MPSCमधनं डेप्युटी कलेक्टरचं सिलेक्शन झालं होतं, आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी UPSCमधनं इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसचं पण सिलेक्शन झालं आहे. सो सध्या माझं यशदामध्ये ट्रेनिंग सुरू आहे. अच्छा, म्हणजे ते ट्रेनिंग करत असताना हा अभ्यास पण सुरूच होता? हां, मी ट्रेनिंग आता सुरू झालं आहे, अभ्यास आधीच. मग याचा संघर्ष पण खूप मोठा असणार, तो नेमकं काय? संघर्ष ॲक्च्युली खूप मोठा आहे, कारण 2012पासून मी तयारी करतोय, आणि ॲक्च्युली पहिल्या मेन्समध्ये मी क्वालिफाय नव्हतो झालो. सो त्याच्यामुळे पहिल्या मेन्समध्ये क्वालिफाय न होण्याचं ते दुःख खूप जास्त मोठं असतं. पण मग त्याच्यानंतर ओव्हरऑलच म्हणजे मित्र म्हणा किंवा आई वडील म्हणा किंवा ओव्हरऑल मग विवेक सर आणि सविताताई या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आता इथपर्यंत आलो आहे. सो डेफिनेटली त्यांना श्रेय आहे पूर्ण. तुम्ही श्रेयाबद्दल पण आपण बोलू. श्रीकृष्णनाथ पांचाळ जो देशामध्ये 16वा आणि महाराष्ट्रात दुसरा आहे, तो पण आपल्याबरोबर आहे, आपण त्याच्याशी बोलूयात. आपण मागाशी जुजबी बोललेलो आहोत, तेव्हा आता आनंद होता तो अजूनही. आता हा आनंद नेमका आणखीन कशा स्केलवरती एन्जॉय करतोय? आनंद बाकीच्यांना होणारा आनंद बघितला की मला आणखी जास्ती आनंद होतो. मेनली आई वडील, म्हणजे बाकी कुटुंब आहेत, मित्रवर्ग आहे, त्यानंतर शिक्षक वर्ग आहे, ज्ञानप्रबोधिनीमध्ये विवेक सर असतील, सविताताई असतील, त्यानंतर सक्सेस अकॅडमी, इकडे त्यांना जो आनंद बघितला त्यानंतर आणखीन आनंद वाढतो. काय म्हणजे जेव्हा प्रोसेसमध्ये असतो तेव्हा आपण असेच यशस्वी झाल्यानंतर इंटरव्ह्यू ऐकतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी बोलायला मिळावं याच्यासाठी प्रयत्न सुरू असतात, पण आज हे सगळं तू अनुभवतोय? हां, नक्कीच. कारण कधी असं डिमोरलाइज वगैरे वाटलं तर असे इंटरव्ह्यू ऐकायचो मी पण, की जे टॉपर्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यू, ते काय म्हणतात, ते काय सल्ले देतात वगैरे, आणि त्यांच्याकडे बघितलं की वाटायचं ओके आपण पण करूया, मेहनत करूया, आणि यश जे भेटेल ते नक्कीच होईल जर आपण परिश्रमामध्ये सातत्य ठेवलं तर. आणि आज तो दिवस आलाय, आज तो दिवस उजाडलाय तुम्ही असं म्हणताय. तुम्ही काय सांगता निश्चित, कारण तुम्ही सुद्धा CEO ही पोस्ट तुम्हाला MPSC मधून मिळालेली आहे. चंद्रपूर सारख्या ग्रामीण भागातून येणं, खरं तर नेहमी विदर्भ असेल या ठिकाणचा आपण कल्चरली बनतो, वेगळेपणा ठरतो. पुण्यामध्ये येणं आणि तिथे रुजणं, म्हणजे तिथल्या संस्कृतीत रुजणं आणि ते आपल्यामध्ये घेऊन मग एखाद्या परीक्षेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश प्राप्त करणं, काय सांगा? मला पहिल्यांदा तेच सांगायचं आहे की हा एक न्यूनगंड नसावा कोणामध्ये, की माझं डिग्रीज अमुक याच्यातून झालेली आहे किंवा मी अशा बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. मी प्रॉपर सिंदेवाईचा आहे, हे एक तालुका प्लेस आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. तर आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहून जे
समोर जसं टार्गेट होतं, प्लॅन केलेलं होतं सगळ्या गोष्टी, एक एक पूर्ण करत. हा माझा 3रा अटेम्प्ट होता. आधी अपयश आलेलं होतं 2 याच्यात. मी माझे स्वतःचे फॉल्ट्स ओळखले, विकनेस कुठं आहे, त्यांच्यावर वर्क करत गेलो आणि आज इथपर्यंत आलो. म्हणजे विकनेस काय आहेत ते ओळखलेले आहेत, स्वतःमधली कमतरता काय आहे ती ओळखली आणि त्याच्यानुसार नियोजन करत, त्याचबरोबर कष्ट जे आहेत ते पण घेतले. पण स्मार्ट वर्क पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्यांच्या यशातलं गमक म्हणजे एक तर वेल प्लॅनिंग आणि वेल स्टडी हाच आहे. अगदी. हलिमा, आपण पुन्हा एकदा या सगळ्या यशवंताशी चर्चा करण्याकरता खरं तर मला श्रीकृष्ण पांचाळचं एक वाक्य या ठिकाणी खूप आवडलं की तो असं म्हटलं की या यशामध्ये कुठेही कोणत्या प्रकारची एक डायरेक्ट लिफ्ट नाही आहे. या इमारतीमध्ये जर शिरायचं असेल तर यशाच्या इमारतीत पायरी चढूनच जावं लागतं. आणि आणखीन आपण या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या यशाच्या पायऱ्या त्यांनी कशा पद्धतीने पार केलेल्या आहेत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया जालना जिल्ह्याच्या अन्सर शेख या 21 वर्षाच्या ऑटो चालकाच्या मुलाने UPSC सारख्या अतिशय कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय. बघूयात अन्सरने काय म्हटलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागलेला आहे. या परीक्षेमध्ये राज्यातील अन्सर शेख या विद्यार्थ्यानं 361वी रँक मिळवली आहे. विशेष म्हणजे अन्सरचे जे वडील आहेत हे ऑटो चालक आहेत आणि अतिशय म्हणजे हलाखीच्या परिस्थितीमध्ये अन्सरनं हा यश मिळवला आहे. आपल्यासोबत अन्सर आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया एकूणच तुझा हा UPSCचा प्रवास कसा होता, याकरिता तू कशा प्रकारे तयारी केलेली आहे. ॲक्च्युली तयारी मी पूर्ण सांगू शकत नाही. ब्रीफमध्ये सांगायचं झालं तर जुलै 2013 पासून मी क्लासेस लावलेली युनिक अकॅडमीचे. तिथून मी अभ्यास सुरू केला होता खऱ्या अर्थानं आणि जुलै 2013 ते आता 16 सुरू आहे. तर 3 वर्ष मी कंटिन्युअसली अभ्यास केला. माझा एकच फोकस होता, तो म्हणजे UPSC क्लिअर करणं, ते देखील पहिल्याच प्रयत्नात. आणि फर्ग्युसन कॉलेजला मी होतो. कॉलेज मी जास्त रेग्युलर केलेलं नाही आहे, त्याचं मला ॲक्च्युली दुःख आहे, पण मी कॉलेज जास्त करायचो नाही आणि दिवसात ॲव्हरेज मी 3 वर्षात 12 ते 13 तास अभ्यास केलेला आहे आणि तशा प्रकारे यश मिळालेलं आहे. भविष्यात म्हणजे सेवेत रुजू झाल्यानंतर तुझे काय इच्छा आहेत, कशा प्रकारे तुला म्हणजे कामं करायची? ॲक्च्युली हा प्रश्न मला त्यांनी इंटरव्ह्यूलाही विचारला होता. त्याचं उत्तर मी असं दिलं, तेच उत्तर मी इथं देऊ इच्छितो. 4 माझ्या प्रायोरिटीज आहे की 4 कामं मला हातात घ्यायची आहे अधिकारी झाल्यानंतर. त्यातलं पहिला जो आहे की आपल्या देशात हिंदू मुस्लिम या 2 कम्युनिटीजमध्ये रिलिजियस हार्मनी मेंटेन करणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्यामध्ये ब्युरोक्रेसी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते, तर मला ते करायचं आहे. दुसरं माझं ध्येय आहे ते आहे विमेन एम्पॉवरमेंटचं, कारण महिलांशी संदर्भात असणारे सगळे इश्यू मी माझ्या घरात बघितलेले आहे. ते डोमेस्टिक व्हायलन्स असू द्या किंवा बहुपत्नीत्वाची पद्धत असू द्या, सगळं माझ्या घरात मी बघितलं आहे. सो ते माझ्या लहानपणापासूनच माझ्या मनात राहिलेलं आहे की काहीतरी करावं स्पेशली महिलांसाठी. तर विमेन एम्पॉवरमेंट माझं दुसरं गोल आहे. तिसरं हे आहे की आज अनफॉर्च्युनेटली काही एक्सेप्शन्स वगळले तर गरीब जनतेला प्रशासकीय अधिकारी आपले सेवक वाटत नाही, ते त्यांना सर्वंट ऑफ पीपल असं खूप कमी राहिलेलं आहे, ते मास्टर्स ऑफ पीपल असं झालेलं आहे. तर मला एक पुअर सेंट्रिक रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्ससाठी काम करायचं आहे. आणि तिसरी माझी प्रायोरिटी आहे ती म्हणजे रुरल डेव्हलपमेंट, कारण मी रुरल बॅकग्राऊंडमधून येतो आणि मला असं वाटतं की खरा भारत हा ग्रामीण भागामध्ये राहत असतो. यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत हलिमाकडे. हलिमा, आपण बघितलं की अन्सरने काय म्हटलेलं आहे. अन्सरने मी जेव्हा या समाजाकरता म्हणून या सर्व्हिसमध्ये येतोय तर माझी प्राथमिकता ही अशा पद्धतीने असणार आहे. या प्राथमिकतेला घेऊन तुझ्यासोबत असणाऱ्या या सगळ्या यशवंतांचं काय म्हणणं आहे? विशाल, नक्कीच आपण पाहिलं तर माझ्यावर असलेले सगळेच गुणवंत जे आहेत यशस्वी विद्यार्थी आणि म्हणत की अधिकारी आता हे सगळेजण ग्रामीण भागातून आहेत. शेतकऱ्याची सगळी मुलं आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मला आवडेल नक्की. अक्षय, तुम्ही असं सांगितलं की मला आता घरच्यांना नक्की सांगावं लागेल की मी काय झालं. हो, नक्कीच. म्हणजे ते आपल्या ग्रामीण भागात UPSC पास झाला म्हणजे IAS झाला, कलेक्टर झाला, अशा काही गोष्टी असतात. पण खरं तर हे तुमच्या रँक, त्यानंतर तुमचे प्रेफरन्सेस, तुमच्या अगोदरच्या यशवंत विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेफरन्सेस, याच्यावरती हे डिपेंड असतं. सो तशा प्रकारे हायरार्की तर आपण लक्षात घेऊयात. पण आता अधिकारी झाल्यानंतर ग्रामीण भागासाठी तुमची काय प्रायोरिटी असेल आणि शेतकरी या? नक्कीच. जर आपण महाराष्ट्राची जर जी स्थिती पाहतोय आता, निदान 2-3 महिन्यात आत्महत्या आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, तर मला वाटतं जर प्रशासकीय अधिकारी हा खूप मोठा फरक करू शकतो. कारण जे आपण म्हणतो की परमनंट एक्झिक्युटिव्ह तो कायमस्वरूपी असणार आहे तिथं. सो
त्याद्वारे प्लॅनिंग करणं किंवा तिथले परिस्थिती समजून घेणं हे महत्वाचं आहे. तुझे काय ध्येय आहे की आता अधिकारी झाल्यानंतर नेमकं काय करायचं? माझं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे माझी फर्स्ट चॉईस नेहमी ॲग्रिकल्चरच राहिली आहे. पण नंतर ह्या फील्डकडे आल्यावर सुद्धा मला इंटरेस्ट वाटला ह्याच्यात. तर दोन्ही म्हणजे पब्लिक मॅनेजमेंट प्लस ॲग्रिकल्चर अशा दोन्ही माझे इंटरेस्ट पूर्ण होतील आणि मी काहीतरी करू शकेल दोन्ही फील्डसाठी, असं एम राहील माझं. शेती हा फोकस तुमचा राहणार आहे. श्रीकृष्णानाथ, तुमचं काय म्हणणं आहे? माझा फोकस आरोग्य असेल. माझं बॅकग्राऊंड MBBS आहे आणि आरोग्यासोबत बाकी जे आरोग्यावर परिणाम करणारे घटक असतात, सामाजिक अडचणी आहेत. जसं मी मुंबईला JJ हॉस्पिटलमधून MBBS करताना मला जाणवलं की मराठवाड्यातून विदर्भातून पेशंट्स येतात जे मुंबईला. कुठेतरी आपले तालुका स्तरावरचे आरोग्य केंद्र असतील त्यांची आपण परिस्थिती पाहिली ते खरंच खूप भीषण आहे. मुकुल, तुमचं काय म्हणणं आहे? माझं याच्याबद्दल कारण मी पण पॅरामेडिकल फील्डमधला आहे, फार्मसीमधला आहे, त्याच्यामुळे मलाही वाटतं की फोकस ओव्हरऑल में हेल्थ एज्युकेशन असेल किंवा कसं आहे ओव्हरऑल प्रशासकीय अधिकारी म्हणलं की वेगवेगळ्या सेक्टरशी तुमचा कॉन्टॅक्ट येतो. सो प्रत्येक सेक्टरमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मी इंजिनियर आहे, त्यामुळे मी माझ्या टेक्निकल नॉलेजचा उपयोग करीन इकडे. आणि अजून मला एक सोशल बॅकग्राऊंड आहे. माझे आई वडील हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम करतात विदर्भामध्ये. तर मला एक तो आधीच अँगल आहे, मला त्या समस्या सोडवण्यासाठी काम करायची इच्छा आहे. तुमच्या भागातून अशा समस्या नष्ट होतील असं प्रायोरिटीने आपण असं म्हणूयात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना जर पाहिलं इथे जे आपल्या भावी अधिकाऱ्याने आता ज्या रँकनुसार त्यांना जे अधिकारपद मिळेल त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची प्रायोरिटी ही शेती असेल, ग्रामीण भागाची विकास असेल, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या गोष्टी असतील आणि एवढंच नाही तर शेतीमध्ये पूर्णत्वाने कसं काम करता येईल आणि हा जो फोकस आहे हा नेमका या सगळ्यांच्याच बोलण्यातून आपल्याला लक्षात येतो. विशाल, अगदी बरोबर. अलिमा, आपण आता या क्षणाला इच्छा व्यक्त करूयात. हे सगळे यशवंत आहेत, महाराष्ट्रातले हे सगळे यशवंत आहे की समाजामध्ये ते जे काही कार्य करतील अर्थात ती एक चांगली बातमी होणार आहे आणि सकारात्मक बातमीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा आपला त्यांच्याशी संवाद होऊ देत अशी इच्छा या क्षणी व्यक्त करूयात. आणि त्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद अलिमा या सगळ्या चर्चेबद्दल. या छानशा चर्चेनंतर, या यशवंतांबद्दलच्या या सगळ्या कार्याबद्दल जाणून घेतल्यानंतर आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.